दक्षिण भारतात राजसत्ता बदलल्या, साम्राज्य कोसळली, पण इथलं वैभव आजही काळाच्या छातीवर अभिमानाने उभं आहे. ही ती भूमी आहे जिथे शिवाच्या तांडवाचा नाद घुमतो आणि विष्णूच्या दशावतारांच्या कथा शिल्पपटातून अक्षरशः जिवंत होतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही अनुभवणार आहात बदामीची भव्य लेणी मंदिरे, पट्टदकलचे जागतिक वारसास्थळ आणि ऐहोळे भारतीय मंदिर वास्तुकलेची जन्मभूमी. येथे चालुक्यांनी फक्त मंदिरे बांधली नाहीत, तर संपूर्ण नवीन स्थापत्य विचारधारा घडवली. नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे. श्रद्धा, कला आणि विज्ञानाचा हा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी तयार व्हा. आज बदामीमधला पहिला दिवस आहे. काल रात्री हॉस्पिटल एक्सप्रेसनी बसलो आणि बदामी स्टेशनवरती उतरलो. मी साधारण 10:30 वाजता मी बदामीला पोचलो. इथे येऊन पहिले तर मी होमस्टे शोधला. पुढे बदामीच्या लेणींकडे जाणार आहे. सम्राट पुलिकेशी पहिला याच्या काळात चालुक्यांच्या साम्राज्याची राजधानी म्हणून उदयास आलेली बदामी आज कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात वसलेलं एक ऐतिहासिक नगर आहे. अवघ्या 5 मिनिटाच्या रिक्षाच्या प्रवासानंतर मी लेण्यांकडे जाणाऱ्या पायवाटेवरती उतरलो. माझ्यासमोर बदामीच्या लाल वालुकाश्म दगडांचा दिमाखात उभा असलेला तो अद्भुत डोंगर होता. होमस्टेपासून 1 किलोमीटरवरती अगस्त्य लेक आहे हा. तर पहिले मी लेणी मंदिरं फिरणार आहे आणि त्याच्यानंतर बदामी किल्ल्यावरती जाणार आहे. अगस्त्य तीर्थाच्या आजूबाजूला अनेक हेरिटेज साईट आहेत. लेणी मंदिरं, त्यावर बदामी किल्ल्याचा दक्षिण भाग, तर तलावाच्या पलीकडे म्युझियम, बदामी किल्ल्याचा उत्तर भाग आणि भूतनाथ मंदिर समूह आहे. बदामीचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली लेणी मंदिरे. लाल वालुकाश्म डोंगराच्या पोटात कोरलेला हा 4 लेण्यांचा समूह असून यात 3 हिंदू आणि 1 जैन लेणी आहे. केव्सच्या अलीकडे इथे यायसाठी तिकीट घ्यावं लागतं. त्याचं तिकीट घर आहे. 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि 25 रुपये एक्स्ट्रा कॅमेरासचे. तिथून राईट घेतला की वरती ही पहिली लेणी जी शिवाला समर्पित आहे. लेणी क्रमांक 1, शैव लेणी. लेणीच्या बाहेर शैव द्वारपाल आहे आणि त्याच्या खाली हत्ती व बैल यांचे 2 धड एकमुख झालेलं एक शिल्पश्लेष आहे. उजवीकडे भगवान शंकराची 18 हातांची भव्य तांडव मूर्ती. या एकाच शिल्पात भरतनाट्यम या नृत्य प्रकारातील 81 वेगवेगळ्या मुद्रांचे दर्शन घडते. शिवाच्या हातात सर्प, डमरू, जपमाळा आणि त्रिशूल आहे. तर सोबत नृत्य गणेश, वाद्य वाजवणारा गण आणि नंदीचे शिल्प कोरलेले आहे. हा कला आविष्कार बदामीच्या शिल्पकलेचे जिवंत प्रतीक आहे. बाजूलाच देवीचे रौद्र रूप म्हणजे महिषासूर मर्दिनीचे शिल्प आहे. इथंच कार्तिकीय आणि गणेशाचेही कोरीव काम आहे. येथील अर्धनारेश्वराचे शिल्प शिव आणि शक्तीचे एकरूपतेचे दर्शन घडवते. पायातील नुपूर, हातातील कमळ आणि कंकणे पार्वतीचे अस्तित्व दर्शवतं. तर व्याघ्रचर्म, नागबंध, मस्तकी असलेला अर्धचंद्र शिवाची ओळख पटवतो. याच लेणीतील हरिहरेश्वराची मूर्ती शिव आणि विष्णू एकच आहेत हा संदेश देऊन शैव वैष्णव पंथातील वाद निरर्थक ठरवते.
लेणीच्या छतावर वेटोळ्यावर आरूढ झालेले नागराज शिल्प आवर्जून पाहण्यासारखे आहे. प्रत्येक खांबावरील कोरीव काम आणि छतांवरील लक्षवेधी शिल्पकला पाहण्यासाठी थोडा वेळ द्यायलाच हवा. पहिली लेणी पाहून पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर आपण दुसऱ्या अर्थात वैष्णव लेणीजवळ पोहोचतो. लेणीजवळ आलो होतो तर एक गोष्ट काय झाली की एका बाईची पर्स एका माकडाने पळवली. काही ती सगळी लोक सामान जे माकड खाली फेकत आहे ते जमा करण्यामध्ये लागले. लेणी क्रमांक 2 वैष्णव लेणी. ओसरी, सभामंडप, अर्धमंडप, आधारस्तंभ आणि शेवटी गर्भगृह असा या सर्वच लेण्यांचा जवळपास आराखडा आहे. या लेणीत त्रिविक्रमाची भव्य मूर्ती आहे, ज्यात वामन 3 पावलांनी त्रिलोक व्यापत असल्याचे दर्शवले आहे. राजा बळीला दान देण्यापासून रोखणाऱ्या शुक्राचार्यांसह हा संपूर्ण प्रसंगच जणू दगडात जिवंत झालेला आहे. येथील छतावर विष्णूचा पहिला अवतार असलेल्या मत्स्याचे सुंदर अंकन आहे. हिरण्यकशाचा वध करून पाताळात गेलेल्या भूदेवीला वराह अवताराने आपल्या सुळावर उचलून वर आणल्याचा प्रसंगही इथे साकारलेला आहे. पुढे हम्पीच्या विजयनगर साम्राज्यानेही राजचिन्ह म्हणून वापरले. मे महिन्यातील रणरणते ऊन असूनही लेण्यांच्या कपारीत सुखद गारवा होता. मोजके देशविदेशातील पर्यटक आणि स्थानिक वगळता फारशी गर्दी नसल्याने शांतपणे फिरता येते. दोन नंबरची लेणी बघून या भुयारी मार्गावाटे मी आता लेणी क्रमांक 3 जवळ आलो. अगस्त्य लेक, बदामी किल्ला आणि बदामी गाव यांचा खूप मस्त व्ह्यू इथून दिसतो. समोर दिसणारं गेट बदामी किल्ल्याच्या दक्षिण भागावर नेतं. काही कारणास्तव ते आता बंद आहे. लेणी क्रमांक 3 महाविष्णू लेणी. या भव्य लेणीच्या डावीकडे असलेली अष्टभुज मूर्ती द्वारपाल नसून स्वतः विष्णूच आहे. येथे ही त्रिविक्रमाची देखणी मूर्ती आहे. आतमध्ये गदेला टेकून उभा असलेला हा नरसिंह. त्याच्या मस्तकावरील कमळ आणि बारकाईने कोरलेली आभूषणे लक्ष वेधून घेतात. सोबत भक्त प्रल्हाद आणि मानवरूपी एक गरुडही आहे. बदामीच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींपैकी सर्वात दुर्मिळ मानली जाणारी अनंत विष्णूची मूर्ती ह्याच लेणीत आहे. शेषनागाच्या वेटोळ्यावर पहुडलेल्या मूर्तीपेक्षा ही वेगळी असून यात विष्णू मस्तकी शेषाचा फणा धारण करून ललित आसनात विराजमान आहे. त्याच्या डोक्यावरील मुकुट इंडो ग्रीक शैलीची आठवण करून देतो. छतावर अष्टदिक्पाल आणि देवेंद्र, कुबेर आणि ब्रह्मा, शिवपार्वती आणि गणेश कार्तिकेय यांचे सुंदर अंकन आहे. या लेणीतील छतावरील काही ठिकाणी मूळ रंगाचे अवशेषही दिसतात.
चौथी लेणी म्हणजे चालुक्य राजांच्या सर्व धर्मसहिष्णुतेचे प्रतीक आहे. या समूहातील ही एकमेव जैन लेणी आहे. येथे पार्श्वनाथाची मस्तकावर नागाचा फणा असलेली उठावदार मूर्ती आहे. भिंतीवर तीर्थंकरांचे अप्रतिम शिल्प कोरलेले आहे आणि गर्भगृहात भगवान महावीरांची ध्यानस्थ मूर्ती आहे. पुलकेशी पहिला याचा राजकवी रविकीर्ती हा जैन धर्मीय असल्याने त्याच्या सन्मानार्थ ही लेणी खोदली गेली असावी. मी लेणी मंदिरं बघून अगस्त्य लेकच्या कडेने भूतनाथ मंदिराकडे निघालो. बदामीच्या 2 टेकड्या म्हणजे वातापी आणि इलवल. पौराणिक कथेनुसार इलवल नावाचा राक्षस राजा आणि त्याचा भाऊ वातापी भोजनासाठी आमंत्रण देत. मेंढ्याचं रूप धारण करून वातापी अन्न म्हणून पोटात जात असे आणि इलवल त्याला पुन्हा बाहेर काढत असे. त्यात खाणाऱ्याचा मृत्यू होत असे. पण ही मायावी युक्ती अगस्त्य मुनींसमोर निष्फळ ठरली आणि वातापीचा वध झाला. समोर दिसणाऱ्या कातळामधून वाट महाकूटकडे जाते. त्या वाटेत इसवी सन 700 मध्ये कोरलेला कप्पे अरभट्ट शिलालेख हे 10 ओळींचं कन्नड महाकाव्य पाहायला मिळतं. मल्लिकार्जुन मंदिर समूह जैन पंथाच्या प्रभावाखाली होतं. पुढे शैवपंथीयांनी तिथे शिवलिंग आणि नंदीची स्थापना केली. 15 किलोमीटरवरती महाकुटेश्वर मंदिर समूह आहे. इथे वातापी आणि इलवलचा वध झालेला. बदामीतील महत्त्वाची आणि बघण्यासारखी अजून एक जागा म्हणजे सिदलाफडी गुहा, जिथे प्रागैतिहासिक माणूस राहत असे. पुढे 5 किलोमीटरवरती बनशंकरी मंदिर आहे. बनशंकरी म्हणजे वनात राहणारी पार्वती, जो दुर्गेचा 6वा अवतार. भूतनाथ मंदिर समूह हा भारतातील सर्वात प्राचीन समूहापैकी एक मानला जातो. सांजवेळी तलावाच्या पाण्यावर पडणारं मंदिराचं प्रतिबिंब प्रत्येक पर्यटकाला काही क्षण वास्तव विसरवायला लावणारं असतं. द्राविड शैलीचं शिखर असलेलं एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला काही उपमंदिरं असा हा समूह आहे. मंदिराचा अंतराळ आणि शिखर बदामी चालुक्यांनी बांधलं, तर सभामंडपाचं उतरतं छप्पर कल्याणी चालुक्यांनी बांधलं. द्वारावर मकरवाहिनी गंगा आणि कुर्मवाहिनी यमुनेचे अप्रतिम शिल्प दिसतात. इथून वरच्या मोठ्या दगडावर एक मंदिर आहे, पण तिथं आता जाता येत नाही. त्या दगडामागे विष्णुगुडीकडे जाताना वाटेत अनेक देवतांच्या शिल्पांचे कोरीव कामं दिसतात. ही जागा शिल्पकारांच्या सरावाची स्थळे मानली जातात. पहिले वराह, मग गणपती, त्रिमूर्ती, महिषासुरमर्दिनी आणि शेवटी नरसिंह अशा क्रमाने कोरलेली शिल्प इथल्या कलेचा उत्कर्ष दाखवतात. दगडामागे तलावाकाठी असलेलं लहान विष्णू मंदिर फार कमी लोक पाहतात. या मंदिरात दगडाचाच एक भाग असलेली शेषशाही विष्णू मूर्ती आहे. या रम्य आडोशाला निरोप देऊन मी बदामीच्या किल्ल्याकडे निघालो.
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं संग्रहालय आज शुक्रवार असल्याने बंद होतं. त्याच्या डावीकडून 2 दगडांच्या मधून वाट प्रवेशद्वारातून वर घेऊन जाते. चालुक्यांच्या गतवैभवाचा साक्षीदार असलेला हा किल्ला पुलकेशी पहिला याने इसवी सन 543 मध्ये बांधल्याचं सांगितलं जातं. राजमार्गावरून चालत गेलं की भव्य कडांमधून जाणारी छायादार वाट प्रवेशद्वाराजवळ घेऊन येते. द्वारपालांची शिल्प आणि कमानीची रचना क्षणातच काळा ओघात मागे नेऊन ठेवते. इथून प्रवेश करून आपण चालुक्यांच्या वैभवाच्या अजूनच जवळ पोहोचतो. कोठाराजवळून डावीकडे जाणारी वाट शिवालयाकडे जाते. अभ्यासकांच्या मते आत असलेल्या कमळाच्या कोरीव कामामुळे मंदिर गणपतीचं असावं, पण ते आता किल्ल्यावरील लहान शिवालय म्हणून ओळखलं जातं. मी वेळ न घालवता गड माथ्याकडे निघालो. दोन्ही बाजूंनी भव्य दगडी भिंतीच्या मधून पायरी मार्ग वर नेतो. अलीकडेच डावीकडे ध्वजस्तंभाचा बुरुज दिसतो. अरुंद वाटेने चालत राहिल्यावर मी घुमटाकार धान्य कोठाराजवळ पोहोचलो. कोठाराला खिडक्या आणि वर जाण्यासाठी दगडी खुटे दिसतात. माथ्याच्या अलीकडे अनेक भग्न वास्तू दिसतात. त्यांच्या सानिध्यात उभा आहे अप्पर शिवालय. साधारण पाऊण तासाच्या चढाईनंतर मी बदामी किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. पडझडीनंतर आता फक्त गर्भगृह आणि 2 प्रदक्षिणा पात उरले आहेत. हत्ती, सिंहमूर्ती आणि कृष्णलीलेचे कोरीव प्रसंग पाहून अभ्यासक हे विष्णू मंदिर असल्याचं सांगतात. समोर लेणी मंदिराच्या वर दिसतात घुमटाकार धान्य कोठा आणि बुरुज. खाली बदामी शहरावर सांज वेळेचं तांबूस ऊन पसरलेलं. प्रदक्षिणा पाथातील नक्षीदार खिडक्या आणि नरसिंह शिल्प अत्यंत सुंदर आहे. किल्ला उतरून खाली आलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ डावीकडे जाणाऱ्या वाटेने मी टेहाळणीच्या मंडपाजवळ आलो. ऐतिहासिक बदामीचं दर्शन घेतलं आणि इथे येऊन सूर्यास्त पाहिला की बदामी दर्शन पूर्ण होतं. लाल कातळ कड्यांवर मावळतीचे तांबूस किरणे एकरूप होतात. दिवसभर जनसामान्यांसाठी खुले असलेले हे प्रदर्शन संध्याकाळी शांततेत विसावलेलं दिसतं. उन्हातील भटकंती, कातळाच्या सावलीत घालवलेले निवांत क्षण
दोन्हीही मनात कायम कोरले जातात. गुड मॉर्निंग फ्रॉम बदामी. आज बदामीमधला डे 2 आहे. चहा घ्यायला आलोय. आता चहा नाश्ता करतो, त्याच्यानंतर आम्ही पट्टदक्कलला जाणार आहे. जाण्यासाठी बस हा सर्वात किफायतशीर पर्याय, पण पहिली बस हातातून निसटली आणि पुढची येण्यास चांगलाच अवकाश होता. ॲक्च्युली ऑटोमध्ये जाऊन येऊ शकतो, ऑटोवाले थांबतात तिथं आपल्यासाठी, पण मी फक्त जायचे ऑटो करतोय. प्रायव्हेट रिक्षाने भाडं कित्येक पटीने जास्त द्यावं लागतं. काही लोक इथं 3 दिवसासाठी रिक्षा ठरवतात आणि निवांत फिरतात. बदामीपासून 21 किलोमीटरवर असलेल्या पट्टदकलला मी आता पोचलो आहे आणि हा मागे पट्टदकलमध्ये असलेला मंदिर समूह. पहाटेचं कोवळं ऊन लाल तांबड्या मंदिरांची शिखरे उजागर करत होतं. हिरव्यागार वातावरणात शिल्प मोकळा श्वास घेत होती. इथली स्वच्छता, बगीच्याची ठेवण वर्ल्ड हेरिटेज साईटच्या दर्जाचीच होती. मलप्रभा नदीच्या काठी वसलेलं हे ठिकाण प्राचीन काळी पट्टदा किसू वळल म्हणून ओळखलं जात असे. उत्तर दक्षिण पसरलेल्या 9 मंदिरांपैकी 7 मंदिरे एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. काडसिद्धेश्वर, जंबुलिंग, गलगनाथ, संगमेश्वर, काशी विश्वेश्वर, मल्लिकार्जुन आणि विरूपक्ष. तर काही अंतरावरती पापनाथ आणि 1 किलोमीटरवरती जैन मंदिर आहे. उत्तर दिशेपासून दिसणारे सपाट छपराचे लहानसे पण वैशिष्ट्यपूर्ण काडसिद्धेश्वर मंदिर. द्वारावर 5 द्वारशाखा, दोन्ही बाजूला द्वारपाल आणि खाली गंगा यमुना. एकदम प्रमाणबद्ध संतुलित ही रचना. दगडी तुळ्या सांगून जातात की इथे कधी काळी मुखमंडप होता. नागर शैलीचं रेखाशिखर आणि त्यावर कोरलेली नाट्यशिवाची सुंदर मूर्ती पाहण्यासाठी थोडं लांब उभं राहावं लागतं. कळस आणि आंबलक नसलेलं हे शिखर स्वतःचं वेगळं अस्तित्व जपून आहे. गर्भगृहाच्या द्वारावर मध्यभागी वृषभरूढ शिवपार्वती, उजवीकडे विष्णू, डावीकडे ब्रह्मा आणि आत शिवलिंग जे आता पूजले जात नाही. बाहेरील बाजूस विनोदी यक्षांची देखणी पट्टी आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूस देवकोष्ठ आहेत, ज्यात दक्षिणेला शिव, पूर्वेला हरिहर आणि उत्तरेला अर्धनारीश्वराचे कोरीव काम आहे. एका मंदिराकडून दुसरीकडे जायला मार्गिका आहे, ज्याने चालत एक मंदिर फिरणं सोयीस्कर होतं. स्थापत्यदृष्ट्या काडसिद्धेश्वर मंदिरासारखेच जवळच असलेले हे जंबुलिंग मंदिर. इथल्या ललाटबिंबावरील हे शिवपंचतत्वाचे शिल्पांकन. मंदिरासमोर असलेला हा नंदीमंडपाचा चौथरा. इथंही बाहेरील बाजूस देवकोष्ठांत विष्णू, सूर्यदेव आणि लकुलिश असे शिल्प कोरलेले आहेत. समोर आकाराने मोठं जे मंदिर दिसत आहे ते आहे गलगनाथ मंदिर. मंदिराला उच्च अधिष्ठान, पूर्वाभिमुख गर्भगृह आणि प्रदक्षिणा पथ आहे. गलगनाथ मंदिराच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिमेला घनद्वार आहेत. दक्षिणेकडील सुस्थितीत असलेलं हे घरद्वार, जिथे दरवाजाऐवजी जाळीदार खिडकी, मुखमंडपाची रचना आणि अंधकासुरवधाची मूर्ती आहे. काळाच्या प्रवाहात अनेक राजसत्ता बदलल्या, पण बहुतेक मंदिरे चालुक्यांनीच उभारली.
जवळपास 200 वर्ष चालुक्यांची स्थिर सत्ता असल्याने स्थापत्यकारांना मनापासून प्रयोग करता आले. तेच प्रयोग आज मंदिराच्या रचनेत प्रकर्षाने जाणवतात. चंद्रशेखर मंदिर. गर्भगृह, अंतराळ आणि खांब नसलेला सभामंडप इथे आहे. समोर चौथऱ्यावर नंदीची भग्न प्रतिमा, जी मंदिराची जुनी ओळख सांगत उभी आहे. आतापर्यंत वाटेत लागलेल्या सर्व मंदिरांपेक्षा मजबूत आणि उंच अधिष्ठानावर बांधलेलं हे द्राविड शैलीचं संगमेश्वर मंदिर. शिलालेखावरून जुनं नाव विजयेश्वर असल्याचं कळतं. 4 चौकोनी खांबांच्या 4 ओळींवर तोललेलं हे भव्य सभामंडप. पट्टदकलमधील अनेक शिलालेखांत इथल्या स्थापत्यकारांची नावे कोरलेली दिसतात. खांब सामान्य माणसाकडून देणगी देण्यात आल्याचं कन्नड लिपीमध्ये शिलालेख आहेत. याच मंदिरावरील 1162च्या एका शिलालेखानुसार राणी डेमलादेवी आणि मुलगा अचितदेव मंदिर पूजेस आले होते. पट्टदकल म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्य शैलीचा अद्भुत संगम. द्राविड शैलीचे लक्षण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवर शाल आणि कूट पद्धतीचे हार म्हणजे कमी उंचीचे कठडे बांधलेले दिसतात. द्विताल विमान पद्धतीचं चौरसाकृती शिखर संगमेश्वर मंदिराला आहे. बाहेरील बाजूस असलेल्या देवकोष्ठांत गजासुरवध, शिवमूर्ती, विष्णुमूर्ती, भूरवाह अशा काही मूर्ती आहेत. त्यातील काही पूर्णावस्थेत दिसून येतात. 6व्या शतकापूर्वी कदंब आणि त्याआधी सातवाहनांचे राज्य इथे होते. त्याचा पुरावा सापडलेल्या प्राचीन नाण्यांमधून मिळतो. काशी विश्वेश्वर मंदिर. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला 2 देवकोण आहेत आणि त्यात शैव द्वारपाल. द्वारशाखांच्या तळाशी गंगा, यमुना, सेवक आणि दाम्पत्य अशी शिल्पे आहेत. तर ललाटबिंबावर नागाची शेपटी धरलेला गरुड कोरलेला दिसतो. गाभाऱ्याच्या वर नागर शिखर, त्यावर आमलक आणि समोरच्या भिंतीवर नटराजाचे शिल्प आहे. पंचभूमी रेखा नागर शिखर असलेल्या गाभाऱ्यासह उत्कृष्ट स्थापत्य शैलीचं प्रदर्शन इथे होते. बाहेरच्या भिंतीवर अर्धनारीश्वर आणि जटाधारी शिव आहे, तर भिंतीच्या वरती फूलमाळा घेऊन उडणारे विद्याधर दिसतात. सभामंडपातील खांबांवरील शिल्पकला विशेष लक्षवेधी असून इथूनच सुंदर शिल्पकलेची परंपरा सुरू झाल्याचं दिसून येतं. कारण येथील 4 चौकोनी खांब शिवलीला आणि कृष्णलीला दर्शवणाऱ्या शिल्पपटांनी सुशोभित आहेत. या शिवलीलांमध्ये रावण कैलास उचलतो, त्रिपरांतक शिव आणि कल्याणसुंदर मूर्तींचा समावेश इथे आहे. तर कृष्णलीलांमध्ये कालियामर्दन, गोवर्धनधारी कृष्ण आणि कंसाने पाठवलेल्या विविध राक्षसांचा वध दर्शवलेला आहे. मंदिरातील अर्धस्तंभांवर हत्ती, सिंह आणि व्याल यांच्या प्रतिमा आहेत. छतावर शिवपार्वती, स्कंद यांची मूर्ती कोरलेली आहे. गर्भगृहापूर्वी द्वारावर 5 द्वारशाखा, तळाशी शिवलिंग आणि त्यांची पूजा करणारे किन्नर दिसतात. हे मंदिर म्हणजे समृद्ध आणि कलात्मक हिंदू वारसा आहे. काशी विश्वेश्वर मंदिराच्या दक्षिणेला उभं असलेलं हे भव्य मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर. मंदिराच्या पूर्वेला आणि पश्चिमेला अवशेष स्वरूपात उभे असलेली महाद्वारे आहेत.
नंदी मंडपाच्या चौथऱ्यावर मदमस्त हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. मुखमंडपाच्या एका बाजूला उग्र नरसिंह तर दुसऱ्या बाजूला वाद्य वाजवणाऱ्या नजाकती सुंदरी, विरोधाभासाची ही सुंदर सांगड. आत प्रवेश करताच जाणवतं की या जागेला चालुक्य काळातील कलात्मक उत्कर्षाचा सर्वोच्च मानबिंदू का म्हटलं जातं. सभामंडपात 4 खांबांची रांग आणि त्यावर कोरलेले विस्तीर्ण शिल्पपट आहेत. प्रत्येक खांबावर वेगळी कथा, वेगळा प्रसंग, वेगळा भाव. मंदिराच्या भिंती, स्तंभ, अर्धस्तंभ, वितान आणि कक्षासनावर देव, मानव, पशु, नृत्य, युद्ध आणि दैनंदिन जीवनाचे असंख्य प्रसंग कोरलेले आहेत. पंचतंत्र, यशोधर चरित, किरतार्जुन कथा, गजेंद्र मोक्ष, नरसिंह अवतार आणि महिषासूर मर्दिनी या सर्व कथा इथे दगडात कोरलेल्या दिसतात. इतक्या मर्यादित जागेत इतकं समृद्ध कथानक मांडण्याची किमया त्या काळातील शिल्पकारांनी साधली आहे. म्हणून इथे आलात तर केवळ वरवर शिल्पे पाहू नका, तर एखाद्या पुस्तकाच्या आधारे किंवा मार्गदर्शकाच्या मदतीने ही शिल्पे, ही कथानक समजून घ्या. मल्लिकार्जुन मंदिराला 3 मुखमंडप आहेत, उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला. मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारत असताना मखरांनी सजलेली देवकोष्ठे दिसतात आणि त्यात विविध शिवमूर्ती, जसे की अर्धनारीश्वर, परशुधारी, जटाधारी आणि चातुर्भुज शिव. पश्चिमेकडील भिंतीवर गर्भगृहाबाहेरील शुकनास आणि त्यावरील नृत्य शिव पाहून शिवभक्त धन्य होतात. विरूपक्ष आणि मल्लिकार्जुन ही जुळी भव्य मंदिरे. कांचीच्या पल्लव राजांवर पतीने मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून राणी त्रैलोक्य महादेवी यांनी हे मंदिर उभारलं, जे त्रैलोकेश्वर भगवान शिवाला अर्पित आहे. काळ्या गुळगुळीत दगडातील हा नंदी अत्यंत सजीव भासतो. मुखमंडपाच्या छतावर कोरलेलं सूर्यपरिवाराचं शिल्प पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. विरूपक्ष मंदिराचा सभामंडप म्हणजे दगडात साकारलेलं एक महाकाव्यच आहे. येथील खांबांवर रामायण, महाभारत आणि पुराणातील प्रसंग अतिशय तपशिलावर कोरलेले आहेत. रामसेतू बांधणारी वानरसेना, अशोकवनात सीतेसमोर उभा असलेला हनुमान, लंकेतील हनुमानाची उधळण, शरपंजरी पडलेले भीष्म, भीम दुर्योधनाचे गदायुद्ध, कृष्णशिष्टाई, अर्जुन आणि किरात रूपातील शिवाचा संग्राम आणि पशुपतास्त्र प्राप्ती, इतक्या विविध भावना एका दगडात उतरवणं म्हणजे त्या कलाकारांच्या प्रतिभेची कमालच. उत्तरेकडील मुखमंडपात नृत्य शिव आहे. तिथं बाहेरील बाजूस गजेंद्र मोक्ष शिल्प आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतीवर लिंगोध्वज शिव, अष्टभुज शिव, दंडकधारी नृत्य शिव अशी शिल्पे दिसून येतात. दक्षिण मुखमंडपाच्या खांबावर 10 तोंडांचा रावण शिवपार्वतीचे स्थान असलेला कैलास पर्वत उचलतानाचा प्रसंग कोरलेला आहे. दक्षिण भिंतीवरची ही शिवमूर्तींची काही कोरीव कामे. पश्चिम भिंतीवर लकुलिशसह शिव आणि विष्णूच्या मूर्ती दिसून येतात. उत्तरेकडील भिंतीवर जटाधारी शिव, भूरवाहक, चातुर्भुज शिव आणि दुर्मिळ विष्णूचे अर्धनारीश्वर शिल्प आहे. हे मंदिर फोटो काढून भागणार नाही, ते शांतपणे वेळ काढून अनुभवावं लागतं. बदामी, ऐहोळे, पट्टकल ही चालुक्य स्थापत्यकलेची प्रयोगशाळा मानली जाते आणि विरूपाक्ष मंदिर त्या प्रयोगशाळेतील सर्वोच्च यश. विरूपाक्षच्या दक्षिणेला मलप्रभा नदीच्या समांतर जाणारा रस्ता नागर शैलीतील पापनाथ मंदिराकडे घेऊन जातो. दिवसभर मंदिरांची शिल्प पाहून डोळे इतके भारावलेले असतात की आता काहीच आश्चर्य वाटणार नाही असं वाटत असतानाच पापनाथ मंदिराचा शिल्पसमृद्ध मुखमंडप दिसतो. स्तंभांवर पुष्पधारी स्त्रिया, अश्वमुखी पुरुष, ललाटावर गजलक्ष्मी, छतावर व्यालशिल्प आणि अष्टभुज शिवाची नृत्य मुद्रा या सगळ्यांनी सजलेला हा मुखमंडप. मंदिराचा अंतराळ विस्तीर्ण आहे आणि आत नंदी विराजमान आहे. पुढे गर्भगृह. आतल्या छतावर शिवपरिवार, अष्टदिक्पाल आणि अनंत विष्णूची शिल्पे दिसतात. देवकोष्ठात असणारी महिषासूर मर्दिनी आणि गणपतीची मूर्ती आवर्जून पाहाव्यात. मंदिराच्या तिन्ही बाजूला घनद्वारे आणि त्यावर नृत्य शिवाच्या प्रतिमा आहेत. दक्षिण भिंतीवर रामायण शिल्प आणि कन्नड लिपीत कोरलेली पात्रांची नावे या मंदिराचं वेगळेपण सांगतात. कदाचित सामान्य माणसालाही या कथा कळाव्यात म्हणून ती कोरली असावी. संध्याकाळ झालेली. या समूहातील जवळच असलेली सर्व मंदिरे पाहून मी निघालोय थोडंसं लांब असलेल्या जैन मंदिराकडे. जैन नारायण म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण दुसरा याच्या कारकिर्दीत 9व्या शतकात बांधलं गेलं. पुरातत्वीय उत्खननात इथे तीर्थंकरांच्या समभंग प्रतिमा सापडल्या आहेत. मुखमंडपाच्या बाहेरील बाजूस चौकोनी मांडणीत नर्तक, पूर्णघट आणि व्याल प्रतिमा आहेत. आत खांब आणि आसन. सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर भव्य हत्ती आणि त्यावर बसलेले माहूत आहेत. सुंदर द्वारशाखा, आत अंतराळ, गर्भगृह आणि प्रदक्षिणापथ अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य मंदिर समूहापासून थोडा लांब असल्यामुळे इथे येणारे कमी असतात, पण पट्टदकलला आलात तरी या शांत, साध्या आणि महत्त्वपूर्ण मंदिराला नक्की भेट द्या. पट्टदकलमधून निघताना शिल्पांतून व्यक्त झालेल्या भावना आणि चालुक्य काळातील कलात्मक परिपूर्णता मनात खोलवर साठून राहते. बदामी, पट्टदकल आणि ऐहोळे या प्रवासाचा आजचा 3रा आणि शेवटचा दिवस. बदामीवरून ऐहोळे जाताना महत्त्वाच्या महाकुटेश्वर मंदिर समूहाकडे मी आलो. पुराणानुसार याच ठिकाणी अगस्त्य ऋषींनी वातापी आणि इल्वालचा वध केलेला. त्यांच्या प्रतिकात्मक टेकड्यांच्या पायथ्याशी हा मंदिर समूह आहे. हे शैव आणि शाक्त उपासकांचं स्थान होतं. इथं महाकुटेश्वर, मल्लिकार्जुन, पापनाशिनी आणि संगमेश्वर अशी काही मंदिरं आहेत. महाकुटेश्वर हे आकाराने मोठं आणि महत्त्वाचं मंदिर. पांढऱ्या रंगाने रंगवलेलं द्राविड पद्धतीचं शिखर लांबूनच ओळखून येतं.
बाहेरील बाजूस ब्रह्मा, विष्णू आणि शिवशिल्प आहेत. आजूबाजूला अनेक लहान मंदिरं आणि त्यांत मूर्त्या दिसून येतात. मंदिर समूहामध्ये असलेल्या विष्णू पुष्करणीत अनेक जिवंत झरे येऊन मिळतात. भक्त इथं स्नान करताना पाण्यात श्वास रोखून खाली असलेल्या चातुर्मुख शिवमूर्तीचे दर्शन घेतात. या समूहातील आकाराने मोठं हे मल्लिकार्जुन मंदिर. इथंही नंदी मंडप, मुखमंडप, गर्भगृह, प्रदक्षिणापथ असा आराखडा आहे. मंदिराच्या छतावरील कुरीब काम आवर्जून पाहावे. बाहेरील भिंतीवरही देवांची कोरीव कामे आहेत. गर्दीपासून दूर काहीशी आडवाटेला असलेली ही नैसर्गिक ऊर्जादायी जागा. बदामी आलात तर इथं नक्की या. महाकूट पाहून आम्ही त्याच रिक्षाने 25 किलोमीटरवर असलेल्या ऐहोळे येथे पोहोचलो. फायनली ऐहोळेला पोहोचलो. तिकीट घेतलंय आणि आता इकडची मंदिरं बघायसाठी मी जाणार आहे. इथे थोड्या अंतरावर लहान मोठे मंदिर समूह आणि लेणी दिसून येतात. पश्चिमी चालुक्यांची पहिली राजधानी असलेल्या ऐहोळेपासूनच चालुक्य स्थापत्यकलेची सुरुवात झाली. इथल्या शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आर्यपुरा असा करण्यात आलेला आहे. इथे पोहोचताच समोर उंच अधिष्ठानावर स्थित दुर्गा मंदिर दिसते. दुर्गाडा गुडी म्हणजे किल्ल्याजवळील मंदिर. या शब्दावरून याला दुर्गा मंदिर असे नाव मिळाले. हे मंदिर द्राविड आणि नागर शैलीच्या संगमाचे प्रारंभिक उदाहरण आहे. मुखमंडपाच्या स्तंभांवर दागदागिने परिधान केलेल्या प्रणय मुद्रेतील आकृत्या आहेत. या शिल्पांमध्ये सडपातळ, मोहक आणि उठावदार कोरीव काम आहे. शिल्पकारांनी येथे प्रेमाचे अनेक सूक्ष्म पैलू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओसरीच्या छतावर नागराजाची अप्रतिम मूर्ती आहे, जी बदामी चालुक्यांच्या कलेतील उत्कर्षाचं उदाहरण मानली जाते. तिथेच विष्णूचा अवतार असलेल्या मत्स्याचे चक्राकार मांडणीत शिल्प आहे. गर्भगृहाबाहेरील प्रदक्षिणा मार्गावर दगडी शिळांवर 6 प्रमुख देवतांच्या मूर्ती आहेत, ज्यात नंदीसह शिव, नरसिंह, गरुडावर स्वार विष्णू, वराह, महिषासुरमर्दिनी आणि हरिहर यांचा समावेश आहे. या संकुलात डझनहून अधिक वास्तू आहेत. त्या काळी वास्तुकलेत होत असलेल्या मोठ्या प्रयोगांचा ही मंदिरे एक भाग होती. कर्नाटकातील ऐहोळे हे गाव एकेकाळी वास्तुविशारद, शिल्पकार आणि अभियंत्यांचे क्रीडांगणच होते. येथे देवांची निवासस्थाने म्हणून मंदिरे बांधण्याच्या तंत्रात सातत्याने संशोधन आणि नवनिर्मिती होत असे. दुर्गा मंदिराच्या शेजारी छप्परगुडी नावाचं मंदिर आहे. उतरत्या छपराच्या रचनेमुळे याला हे नाव पडलेलं आहे. नाड्यारगुडी, सूर्यनारायण गुडी ही मंदिरे वगळत निनामी जुळ्या मंदिरांच्या शेजारून मी लाडखान मंदिराकडे आलो. याची रचना पाहता सुरुवातीला आयताकृती मुखमंडप, त्याच्या पुढे चौरस सभामंडप आणि शेवटी गर्भगृह आहे. मुखमंडपाच्या 12 खांबांवर मिथुन शिल्पे
मानवी आकृत्या आणि यक्ष प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यापैकी एका स्तंभावर चालुक्यांचे राजचिन्ह असलेल्या वराह आणि शंखचक्र कोरलेले दिसते. सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम अतिशय सुंदर आहे. सभामंडपात नंदी असून आत शिवलिंग आहे. छतावर दगडाचे वासे बसून लाकडी छताचा भास निर्माण केलेला आहे. इथं शिखराऐवजी एक लहान गर्भगृह आहे, ज्यात 3 बाजूंना विष्णू, सूर्य आणि अर्धनारीश्वर यांच्या प्रतिमा आहेत. लेणी स्थापत्याकडून मंदिर स्थापत्याकडे होणारा बदल दर्शवणारे हे प्रमुख उदाहरण आहे. जवळच गौदरा गुडी हे देवालय आहे. याच समूहातील ही दुसरी कल्याणी असून तिच्या आजूबाजूला चक्रगुडी आणि बडीगर गुडी अशी मंदिरं आहेत. सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे देखरेख केला जाणाऱ्या या मंदिर संकुलातून फिरताना काळाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. आक्रमक सैन्याच्या हल्ल्यामुळे झालेल्या विध्वंसाव्यतिरिक्त दुर्लक्ष, तोडफोड, काळाच्या ओघात झालेली झीज यांचा परिणामही आपल्याला ठिकठिकाणी दिसतो. दुर्गा मंदिर पाहून मी बाहेर पडलो आणि टेकडीवर असलेल्या जैन मेगुती मंदिराकडे निघालो. हा मागे जो रोड दिसतोय तो ऐहोळेच्या दुर्गा मंदिराकडे जातो. रोडच्या उजवीकडे हा एक मंदिर समूह आहे, मल्लिकार्जुन मंदिर समूह. कदंब नागर शैलीच्या या मंदिराच्या आराखड्यात फासना पद्धतीचे शिखर, मुखमंडप, रंगमंडप आणि गर्भगृह आहे. येथे स्तंभांवर मिथुन शिल्पे, वादक आणि नर्तकांच्या आकृत्या पाहायला मिळतात. मेगुती मंदिर ऐहोळेच्या एका टेकडीवर स्थित आहे. रखरखत्या उन्हात पायपीट करत मी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. ऐहोळेत केवळ हिंदू देवतांची मंदिरे नाहीत, तर जैन आणि बौद्ध धर्मियांसाठीही येथे मंदिरं बांधली गेली. मेगुती टेकडीवर एक बौद्ध स्मारक आहे. खालच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा कलाकुसरीने सजवलेला आहे, तर वरच्या मजल्यावर मध्यभागी छत्रीखाली बसलेली बुद्धांची एक सुंदर प्रतिमा आहे. काही पायऱ्या चढून मी टेकडीवरती आलो. द्राविड शैलीतील या मंदिराला मेगना बसदी म्हणजे उंचावर वसलेलं मेगुती मंदिर असं म्हणतात. हे जैनांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचे मंदिर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना. इसवी सन 634 मध्ये सम्राट पुलकेशी दुसरा याचा जैन राजकवी आणि सेनापती रविकीर्ती याने हे मंदिर बांधल्याचा उल्लेख येथील शिलालेखात आहे. संस्कृत भाषा आणि जुन्या कन्नड लिपीतील या शिलालेखाला ऐहोळे प्रशस्ती म्हणून ओळखले जाते. चालुक्य वंशावळ आणि नर्मदा नदीकाठी राजा हर्षवर्धनचा केलेला पराभव यांसारखे महत्त्वाचे ऐतिहासिक पुरावे याच शिलालेखातून मिळतात. रावणफडीकडे जाताना वाटेत प्राचीन हुच्चीमल्ली मंदिर लागते.
येथे रेखानागर शैलीचे शिखर असलेलं एक मुख्य मंदिर आहे. सोबतच एक पुष्करणी, मुखमंडप शिल्लक असलेलं एक छोटं मंदिर आणि फासना पद्धतीचं शिखर असलेलं अजून एक छोटं मंदिर आहे. पुष्करणीच्या भिंतींवर विविध देवता आणि पुराणातील प्रसंगांचे देखणे शिल्पपट पाहायला मिळतात. विशेष म्हणजे गर्भगृहासमोर अर्धमंडप असण्याची रचना येथे पहिल्यांदाच पाहायला मिळते. मंदिराच्या द्वारशाखांवर मिथुन शिल्पे तसेच गंगा, यमुना आणि हत्तीची शिल्पे कोरलेली आहेत. द्वारपट्टीच्या मध्यभागी ललाटावर गरुडाचे शिल्प असून त्यावर त्रिमूर्तींची आकृती कोरलेली आहे. भारतीय उपखंडात कला आणि वास्तुकला क्षेत्रात, मग ती खडकात कोरलेली गुहा मंदिरे असोत किंवा स्वतंत्र मंदिरे, मोठ्या प्रमाणावर प्रयोग करण्यास प्रोत्साहन देण्याचे चालुक्यांचे योगदान अतुलनीय आहे. खडकात कोरलेल्या मंदिरांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ऐहोळे येथील रावणफडी गुफा. लेणीच्या प्रवेशद्वारावर अलीकडे अखंड स्तंभ आहे. खाली आंबलक आणि नंदीची मूर्तीही आहे. गुहेत प्रवेश करताना स्तंभांच्या शेजारी देवाच्या संपत्तीचे रक्षक असलेल्या पद्मनिधी आणि शंखनिधी या यक्षांची कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. आत प्रवेश करताच आम्ही पूर्णपणे थक्क झालो. आमच्या चारही बाजूला देवतांच्या भव्य आणि जिवंत विशाल मूर्ती कोरलेल्या होत्या. डाव्या बाजूला एका अरुंद खोलीत अंधकासूर वधानंतरचा नटराज रूपातील शिवाची मूर्ती आहे. सोबतच सप्तमातृकांच्या मोठ्या प्रतिमा गणेश आणि कार्तिकीय आहेत. तर शेजारील जागा माता पार्वतीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. उजव्या बाजूला आपल्याला हरिहर दिसतात. त्याच्यासमोर गंगाधर शिवा आहे. शिवाने आपल्या जटा पसरवलेल्या आहेत आणि मस्तकावर गंगा, यमुना आणि सरस्वती अंजली मुद्रित आहेत, कारण याच जटांमधून या शक्तिशाली नद्या स्वर्गातून पृथ्वीवर उतरणार आहेत. गर्भगृहाच्या अलीकडे डाव्या आणि उजव्या बाजूला नृवराह आणि महिषासूर मर्दिनीचे शिल्प आहेत. सजावटीचे तपशील, वस्त्रांवरील नक्षीकाम, दागिने आणि उभ्या असलेल्या मुद्रांचे बारकाईने निरीक्षण केल्यास या सर्व शिल्पांमध्ये एक सौंदर्य दृष्टीची जाणीव होते. बदामी येथील गुहा मंदिरे, ऐहोळे येथील स्वतंत्र मंदिरे हे भव्य कलात्मक प्रयोगाचे महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. तर जवळचे पट्टदकल हा प्रयोगाचा सर्वोच्च कळस आहे. भारतीय कला आणि वास्तुकलेत रस असलेल्या प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी अशी ही 3 ठिकाणे आहेत. कर्नाटकातील या समृद्ध वारशाचा अनुभव नक्की घ्या. मी विशाल देबरे. या व्हिडिओ शृंखलेला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद.